नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील 9 जून 2026 पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, तर मित्रमंडळींनो, शेतकरी बंधूंनो, राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे. नेमके कोणत्या शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळणार, या योजनेचा किती कर्ज माफ होणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी काय तरतूद आहे आणि OTS योजना म्हणजे नक्की काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात मोठी अपडेट म्हणजेच की महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आता अधिकृत मंजुरी दिलेली आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ओके, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीची रक्कम. ओके, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते आणि अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना आता मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ओके, आता शेतकरी बंधूंनो, या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्यामुळे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक योजना मानली जात आहे. ओके, तसेच आता सरकारने फक्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाच विचार केलेला नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणाने आणि वेळेवर कर्जफेड केली आहे त्यांच्यासाठी देखील विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मानला जात आहे. ओके, आता येऊया आपण OTSकडे. ओके, OTS म्हणजे काय, वन टाईम सेटलमेंट योजनेबाबतची महत्त्वाची माहिती आपण बघूया. ओके, आता ज्या शेतकऱ्यांसाठी जुनी थकीत कर्जे आहेत त्यांच्यासाठी OTS योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत काही रक्कम भरल्यानंतर उर्वरित कर्ज माफ करण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याची संधी मिळू शकते. तर शेतकरी बंधूंनो, आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी जमीन धारणेची कोणतीही मर्यादा आता ठेवण्यात आलेली नाही. म्हणजेच की लहान असेल, मध्यम असेल आणि मोठे शेतकरी देखील पात्रतेच्या अटी पूर्ण करीत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ओके, मात्र शेतकरी बंधूंनो, ही योजना जी आहे ती योजना मंजूर झाली असली तरी अंतिम पात्रता अटी, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थी यादी याबाबतचा सविस्तर शासन निर्णय म्हणजेच काय GR हा टप्प्याटप्प्याने आता जाहीर केला जाणार आहे या योजनेअंतर्गत. ओके, एक महत्त्वाची अपडेट आहे. ओके, त्यामुळे कोणत्याही बाकीच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत शासन निर्णय आणि सरकारी माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या. तर शेतकरी बंधूंना आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मंजूर झालेली आहे. 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. 36,585 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनसुद्धा दिले जाणार आहे आणि OTS योजनेद्वारे जुनी कर्जे निकाली काढण्याची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल असे वाटते का शेतकरी बंधूंनो? 2 लाख रुपयांची कर्जमाफी पुरेशी आहे का आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाबद्दल शेतकरी बंधूंनो तुमचे मत काय आहे? तुमचे मत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी योजना आणि ताज्या सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.